हे पहा, 6 आमदार भिडलेले. काल जिथं आपली सभा झाली तिथं मुख्यमंत्री आपले मिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे येत आहेत. चिखलीत नितीन गडकरी येत आहेत. त्यानंतर त्यांनीच मॅनेज केलेल्या वंचितचे लोकांना बी सुद्धा प्रकाश आंबेडकरांची सभा झाली. आता कोणीतरी सांगितलं मला गोविंदाची रॅली होऊ राहिली. असे अनेक प्रयोग त्यांचे होत आहेत. काल JP नड्डा जे आहेत त्यांचे अध्यक्ष, काल काय हाल झाले. शेवटी आमदार जे आहेत त्यांना सांगावं लागलं की लोक हेलिकॉप्टर पाहायला गेले. आता इतके मूर्ख राहिले की लोक विमानात बसण्याची ताकद निर्माण करू म्हणतात एका ठिकाणी आणि एकीकडे म्हणतात की हेलिकॉप्टर पाहायला गेले. म्हणून अशी अवस्था आहे त्यांची. आपण पहा, सगळ्याच लोक इथं येऊन चाललेले. तर 6 आमदारांना ज्या जनतेनं आमदार केलं, आता त्यांचा मूड पहा ना. त्यावेळेसचा मूड होता कदाचित त्यांना आमदार करण्याचा, पण तोही काही लोक जे पळाले ते बेमानी करतील असं लोकांना कधी वाटलंही नव्हतं. ज्याच्याजवळ प्रचंड धनशक्ती आहे, ज्याच्यासाठी तुम्हीच आता विचारलं की ज्याच्याजवळ 6 आमदार आहेत, मग त्याला तुम्ही मानता की नाही मानता. ज्यांच्याजवळ कुठेतरी मोदीजींचं नेतृत्व आहे, कुठेतरी आमच्या एकनाथ मिंदेचं नेतृत्व आहे, फोड्या करणारे फडणवीस आहेत, अजितदादा सिंचन घोटाळ्यावाले आहेत, त्यांच्याच भाषेत त्यांनी आता तर क्लीन चिट दिली असेल. असे अनेक लोक आहे. असंवैधानिक सरकार राज्यामधलं आणि केंद्रातलं सरकार. त्यामुळे लढाई कोणाशी होणार? प्रचंड धनशक्ती आणि राज्यसत्ता राजपाट असणाऱ्या लोकांसोबत आमची लढाई होईल. ती कुठेतरी ज्याला कोणी ओळखतही नाही, जे कोणीतरी आव आणतात, बडेजाव करतात, अपक्षाचं सिम्बॉलही अजून लोकांना माहीत नसतो आणि कुठेतरी अशा लोकांचा काही लढाईचा काही विषयच नाही. त्या रिंगणात कोण कोण हे आम्ही नॉलेजही वाढवत नाही, पाहतही नाही. आमची लढाई निश्चितपणे महायुतीच्या माणसासोबत राहील, उमेदवारासोबत राहील. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.